अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जन्मा येवोनिया देख, जन्मा येवोनिया देख करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे तेनी सार्थक देहाचे. ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाले शिमा. वाचे नाम विठ्ठलाचे तेनी सार्थक देहाचे. नाम तारक त्रिभुवनी, नाम तारक त्रिभुवनी मने नामयाची जनी. वाचे नाम विठ्ठलाचे तेनी सार्थक देहाचे. पांडुरंगा करू नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जन्मा येऊनिया देख करा जन्माचे देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे तेनी सार्थक देहाचे. शिळे करता घेतलेला भंग संत जनाबाई नाम पंढरीरायाचे गडीवाळ संत नामदेव महाराज यांची दासी असणारी जनाबाई त्यांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जन्माला आल्यानंतर हा जन्म सार्थकी जाण्याकरता नेमकं काय करावं त्या साधनाचा विचार या अभंगातून प्रगट केलेला आहे. आणि ते साधन म्हणजे भगवंताचं नाम. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त हरिभक्त परायण राजू कदम यांना पुत्र रत्न झालेला आहे. आणि त्या पुत्राच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्तानाची कीर्तनाची सेवा आहे. गेल्या वर्षी मला वाटतंय 1-2 महिन्याचा कालावधी मागे पुढे असेल. ज्येष्ठ महिन्यात का वैशाख महिन्यामध्ये आपण सेवा केली. त्यांच्या भावाला मुलगी झाली. ती नामकरण सोहळा केला. हरी दासाची घरी मज त्यानंतर हा पुन्हा योग प्राप्त झालेला आहे. कन्या असो पुत्र असो त्याचं नामकरण सोहळा करण्याची पद्धत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा एक संस्कार आहे. आणि तो नामकरण संस्कार जन्माला आल्यानंतर सरासरी 12व्या दिवशी केला जातो. पण आपल्या भागामध्ये थोडस मूल जामत झाल्यानंतर 4 महिन्यानंतर घरी आपल्याकडे पाळणा येतो त्यावेळेला. पण हे हा विधेय संस्कार आहे. आणि संस्कार म्हणलं की संस्काराचा संबंध मनुष्याच्या जीवनाशी आहे बरं. कारण संस्कार हे पशुच्या जीवनाशी नाही, मनुष्याच्या जीवनाशी. मागच्या आठवड्यामध्ये आमच्या गावा शेजारी एकाने
देशी गाय, त्या गाईचं डोहं जेवण केलं बरं का. डोहं जेवण किती मला ते 8-10 दिवस झाले असते. गाईचं डोहं जेवण. काही ठिकाणी गाढवाचं लग्न लावलं जातं, पाऊस पडत नसेल तर बरं का. पण हे संस्कारात येत नाही, मला एवढं सांगायचं बरं का. हे संस्कारामध्ये तुम्ही तिथं डोळं जेवण करा, नाहीतर लग्न लावला त्या पशुचं काही नाही. एक आपल्याला आनंद घेण्याकरता लोक करत असतात, पण तो संस्कार नाही. लक्षात ठेवा, संस्काराचा संबंध मनुष्याच्या जीवनाशी आहे. आणि मनुष्याच्या जीवनाशी असल्यामुळे ते संस्कार केला म्हणजे ना आपली भारतीय संस्कृती आहे. शब्द कसा आहे? संस्कृती. संस्कृती पुढं कृती आहे आणि पुढं काय? ते असं वरती अनुस्वार आहे. संस्कृती. चांगले कर्म त्याच्या जीवनामध्ये उतरण्याकरता जो केलेला प्रयत्न त्याला म्हणतात संस्कृती बरं का. कृती म्हणजे करणं. आकृती वेगळं आणि कृती वेगळं बरं का. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतीला फार महत्व आहे. आणि त्या मनुष्याच्या जीवनामध्ये आयुष्यभरामध्ये त्याची कृती नाम त्याची वाटचाल चांगली व्हावी याच्याकरता बालपणामध्ये जे काही केलेले संस्कार हे आपल्या संस्कृतीमध्ये पाहायला मिळतील. नवे नवे जन्माला येण्याच्या पूर्वी संस्कार ते केले जातात. पुष्कळ त्याचं चिंतन आहे. आपण बहुश्रुत आहात म्हणून त्याचा विस्तार जास्त मांडत नाही. बरीच नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तन झालेली आहेत. बरेच जण त्याचे ऐकायला आहेत, बरेच जण ऐकायला नाहीत, पण पुनरावृत्ती मी करत नाही आता. पण एक आरंभ आहे. कुठून आरंभ आहे? फक्त उच्चार करून जातो. गर्भाधान संस्कारापासून त्याचा आरंभ आहे. संस्काराचा म्हणजे ज्या दिवशी बीजारोपण होण्याच्या अगोदर तो संस्कार केला जातो बरं का. जर जन्माला येण्याच्या पूर्वी जर संस्कार केला जातो, जन्माला आल्यानंतर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे याचा विचार करण्याची गरजच नाही बरं का. केलाच पाहिजे. आणि ते मनुष्याच्या जीवनामध्ये केले जातात. त्यातला पहिला संस्कार हा जन्माला आल्यानंतर नामकरण संस्कार केला जातो. आणि तो नामकरण संस्कार केला जातो म्हणजे ज्या जीवाला जन्माला आल्यानंतर काही व्यवहार करण्याकरता एक नाव ठेवलं जातं, त्याला नाम म्हणतात. नाव म्हटलं की लक्षात येत नाही, नाव म्हटलं की लक्षात येतं बरं का. सरासरी माणसं वितत नाही. तुम्ही मुलाचं नाव काय ठेवलं म्हणतात का नाव काय ठेवलं म्हणतात? नाव. फक्त पत्रिकेमध्येच असतं नामकरण, पण प्रत्यक्ष बोलण्यामध्ये मात्र नावकरण. आणि ते त्या मुलावरती नामकरण संस्कार केले जातात. एखादं नक्षत्राला पाहून, तिथीला पाहून, त्याच्या राशीला पाहून ते नाव ठेवलं जातं बरं का. स्वतंत्र त्याचं चिंतन आहे. एक नक्षत्राचा विचार केला जातो, राशीचा विचार केला जातो, तिथीचा विचार केला जातो. त्याच्या पुढं त्याला नावरस नाव म्हणतात. त्याचा विचार करून नाव ठेवलं जातं. आता हे अलीकडचं युग बदललेलं आहे. जो जो आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे नावं ठेवली जातात. काय नाव ठेवावी काय नाव ठेवून याच्या मागे मात्र शास्त्र आहे बरं का. आपल्याला जे वाटेल ते नाव ठेवून लक्षात ठेवा. चांगलं नाव ठेवावं, जेणेकरून नाव त्या मुलाला ठेवल्यानंतर त्या नामातून त्या मुलाच्या जीवनामध्ये काय संस्कार घडावेत आणि त्या नाम उच्चारण करण्यातून आपल्या घरामध्ये सुद्धा काही संस्कार घडावेत हा त्याच्यामध्ये हितोय. लक्षात ठेवा. आणि त्याच्याकरता दाखलेत पुराणामध्ये. म्हणून ते नामकरण करत असताना या तिथीचा, नक्षत्राचा, राशीचा विचार करून नाव ठेवलं जातं. आता आमचे मित्र आहेत ते नावं ठेवत असतात. ते वेळेला धरून नाव ठेवलं जातं बरं का. त्याला काय म्हणतात? संख्याशास्त्र. संख्याशास्त्राला धरून ठेवलेले नाम स्वतंत्र शास्त्र आहे.
त्याची जन्माला आलेली वेळ म्हणजे तिथं संख्या आली बरं का. ज्या तारखेला जन्माला आला ती तारीख म्हणजे संख्येचा विचार करून नाव ठेवलं जाते. स्वतंत्र संख्याशास्त्र आहे बरं का. पण दोन्हीचा शास्त्राशी संबंध आहे लक्षात ठेवा. म्हणजे शास्त्राला अनुसरून हा विचार आहे आणि तो शास्त्राला अनुसरून तो विचार घेऊन त्या मुलाला नाव ठेवलं जातं आणि त्या नावावरती आयुष्यभर त्या मुलाचं नामाशी तादात्म्य निर्माण होतं बरं का. ठेवेलेनी नावेशी ओदेत उठे. ते ठेवलेलं नाव सर्वांना कळावं म्हणून नातेवाईकांना बोलवावं. ते गुपचूप ठेवायचं नसतं बरं का. बोबाटा करून ठेवायचं असतं. बोबाटा करून ठेवायचं असतं आणि ते नाव ठेवलं हे सांगण्याकरता त्याच्या नावाने काय वाटायचे असतात घोगऱ्या. एखादा मुलगा जर मोठ्या माणसाला म्हणायला लागला काय तर बोलायला लागला तर म्हणतात बाया तुझ्या मी घोगऱ्या खाल्ल्यात बरं का. म्हणजे बोलण्याला संयम ठेव. मी तुझ्या घोगऱ्या खाल्ल्यात म्हणजे तू जन्माच्या आधी मी आहे. तुझं नाव ठेवताना आमची साक्ष आहे. म्हणजे नावाचा संबंध आहे. म्हणजे नाव ते ठेवत असताना असं काही विधी त्याचा सांगितला आणि ते नाव ठेवल्यामुळे त्या जीवाचा त्या नावाशी तादात्म्य संबंध निर्माण होतो. कुठेपर्यंत तादात्म्य संबंध होतो देहाचा शेवट होईपर्यंत बरं का. देहाचा शेवट होईपर्यंत. एकदा नाव ठेवल्यानंतर आयुष्यामध्ये त्या नावाचा फार मोठा संबंध आहे. कुठेही तुम्ही बघा एकदा नाव ठेवलं त्या नावामध्ये बदल करताना एकदा जर नावामध्ये जर बदल झाला कागदपत्रामध्ये तर वकील सांगतात अप टू डेट करावं लागतं बदलायचं असेल तर. थोडासा म्हणजे किती नावाचा संबंध आहे. एका अक्षराचा एका वेलांटीचा जर फरक पडला प्रत्यक्ष नाव आणि कागदामध्ये नाव यातल्यामध्ये जर फरक पडला तर व्यवहार घडत नाही बरं का घडतो. परवा तुम्हाला पत्र आलं त्याला गाडी घेताना ना काहीतरी थोडासा फरक पडला म्हणून ते बँकेत गेले की 4 ठिकाणी सह्या येतात का तुमची सही सारखीच आहे का बदल आहे. तसं नामाचा संबंध आहे. म्हणजे व्यवहारामध्ये नामाचा संबंध आहे. जसा व्यवहारामध्ये नामाचा संबंध आहे तसा आज मानवी जीवनामध्ये उद्धाराच्या दृष्टीने सुद्धा नामाचा संबंध आहे बरं का. ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पूर्वजांनी मुलांची नावं पुराणाला धरून ठेवली आणि त्या नामाच्या संबंधाने त्यांचा त्या मुलाशी संबंध आला काही त्यांच्या जीवनामध्ये चांगलं घडलं बरं का. याला प्रसिद्ध उदाहरण आहे कोणाचं अजय नारायण नाव ठेवलं होतं आणि शेवटच्या काळामध्ये त्या नावाने हाक मारण्याचा परिणाम त्या नामाचा परिणाम काय झाला हो उद्धार झाला. उद्धार त्याचा आज मात्र काल बदललेला आहे. देवाचं नाव ठेवायचं म्हटले की लोक म्हणतात ते मागासलेले आहे. देवाचं नाव ठेवायचं म्हटले की लोक आपल्याला आरोप घेतात ते धार्मिक मूर्तीचे आहेत. आज गोषवारा केला जातो संसदेमध्ये निधर्मी काय निधर्मी असं बोललं जातं लक्षात ठेवा. पण त्याच्याविषयी आपल्याला आज काय बोलायचं नाही. पण त्या नामाचा संबंध व्यवहाराशी आहे आणि उद्धाराच्या दृष्टीने पण त्या नामाशी संबंध आहे. मग तो नामकरण सोहळा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केला जातो. नाम ठेवण्याकरता अधिकार बहुतेक माता वर्गांना प्राधान्याने बरं का. बापाला विचारलं जातं कोणतं ठेवायचं पण नाव ठेवण्याकरता माता वर्गच पुढे लागतात. हे जसं व्यवहारामध्ये तसं मला थोडं इथं आल्यानंतर बसल्यानंतर जाणीव झाली. नाव ठेवण्याकरता जर माता वर्गाला जर प्राधान्य आहे तर आज मातेचाच अभंग घ्यावा. जी माता मुलाचं नाव ठेवती तीच माता त्या मुलाच्या जीवनामध्ये काय केल्याने त्या जीवाचं हित होईल त्या मागे त्याच मुखातून आलेले उद्गार काही सांगावेत म्हणून मी थोडासा अभंग बसल्या बसल्या निवडला बरं का. कारण आई आणि वडील या भूतलाचा विचार केला तर लौकिक दृष्टीने आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये जन्म देणारे आई वडील जन्म देणारे बरं का.
पण खऱ्या जगामध्ये उद्धाराच्या दृष्टीने विचार केला तर आई वडील कोण आहेत? संत आहेत. जसं मुलाला उपदेश करण्याचा अधिकार घरातल्या आई वडिलांना आहे, तसं समाजातल्या जीवाला उपदेश करण्याचा अधिकार या विश्वामध्ये संतांना आहे. बरं मंत्र महाराजांनी वर्णन केले, तुम्ही संत माय बाप माय बाप कृपावंत. आज उद्धाराच्या दृष्टीने विचार केला तर खरे जगाचे माय बाप संत महात्मे. तुम्ही जनाबाईच्या जीवनाचा विचार करा, मुक्ताईच्या जीवनाचा विचार करा. अनेक माता होऊन गेल्या. उपाधीच्या दृष्टीने संसार नाही त्यांना, लौकिक दृष्टीने वर. पण त्यांची जगाकडे पाहण्याची मात्र दृष्टी मात्र पुत्र होत आहे. बरं का, कशावर मला प्रसिद्ध प्रमाण आहे. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. या नात्याने जर या माता वर्गाकडे संत ज्या माता होऊन गेल्या, त्या खरंच जगाला प्रबोधन करण्याचं कार्य केलं का? जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी होती. संपूर्ण हे समाजातले जीव म्हणजे त्यांच्या दृष्टीने पुत्र होते. नंतर महाराजांनी वर्णन केले की त्यांचा हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं त्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये समाजाला फार अल्प शब्दामध्ये वर्णन केले
पण व्यापक स्वरूपाचा आहे बरं का. संत जनाबाईचे अभंग जास्त नाहीत, मुक्ताबाईचे जास्त नाहीत, पण त्याच्यामध्ये फार व्यापक आहे, बोलणं कमी पण अर्थाची व्यापक आहे आणि सांगण्यामध्ये थोडासा मृदू पण आहे. हेच व्यवहारामध्ये आई आणि बापाच्या बोलण्यातला हाच फरक आहे बरं का. आईला मुलाच्या बाबतीत जास्त सांगावं लागत नाही, पण बापाला जास्त सांगावं लागतं बरं का. हा, बापाने सांगून सुद्धा मुलगा ऐकेलच असं नाही, पण आईने सांगितल्यानंतर मुलगा ऐकणार नाही असं नाही बरं का. आईच्या शब्दामध्ये सांगण्यामध्ये जे माधुर्य आहे ते बापाच्या सांगण्यामध्ये माधुर्य नाही बरं का. म्हणून अति लढीवाळपणा जर त्या मुलाचा कोणाशी जर असेल तर आईशी आहे बरं का. अतिशय किंबहुना अति संबंध मुलाचा संबंध आईशी आहे. नंतर येतो तो पत्नीशी वेगळा, येतो तो वेगळा. जरी तो मोठा झाला तरी असला तरी त्याचा जो जन्म देण्यामध्ये आईचा जो संबंध आहे, जरी पत्नी जरी आली तर तो संबंध वेगळा आहे बरं का. नंतर महाराजांनी वर्णन केले त्या संबंधाचा विचार घेऊन त्या मातेच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी असलेला लेकुराचे हित जाणे माऊलीचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती. म्हणून त्या मुलाच्या जीवनाशी संबंध आईचा अधिक आहे. म्हणून अशी ही असणारी संत जनाबाई आमची तुमची असणारी माता, त्या मातेचे काय उद्गार आहेत थोडेसे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रस्तावित केले बरं का मातेचं अभंग निवडलाय म्हणून, कारण मला थोडीशी जाणीव झाली. मी बापाचाही अभंग निवडला आणि आईचा पण अभंग निवडला. बापाचा अभंग निवडला, कोणता निवडला मी सांगितलं मागची. देवे दिला देह भजना गोमटा. पण मी अभंग दोन्ही पाठ केले नाही, गाडीत बसताना लिहून आणला. बापाचा अभंग पाठ झाला नाही, पण इथं बसल्या बसल्या आईचा अभंग पाठ झाला. मला त्यातला फरक सांगायचा. आईच्या बोलण्यामध्ये काय वेगळेपण आहे आणि बापाच्या बोलण्यामध्ये काय वेगळेपण आहे. आईचे शब्द जसे अंतःकरणामध्ये येत असतात तसे बापाचे ठसत नाही बरं का. मी 4 वेळा वाचला असेल, लगेच जवळजवळ तोंडात बसला बरं का. कुठं मध्ये अडकून येऊन सांगितलं हे लिहून घेतो, थोडीशी मदत करा. त्यांच्या लगेच तोंडात बसला, कारण आपण एका जातीत सगळे माझ्या ते मध्ये नाही म्हणायचं असो. मग ती संत जनाबाई आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करतायत. फार सुंदर उपदेश करतायत, अतिशय सुंदर उपदेश आहे. आता जन्माला आलेल्या जीवाला का जे जन्माला आले त्या जीवाला, हा विचार महत्वाचा आहे. आता आलेला जन्म झालेला जीव म्हणजे ज्याचं आज नामकरण झालं, त्याला उपदेश केला का विश्वामध्ये जन्माला आलेले जीव त्यांना उपदेश केला का आता जन्माला आलेलं ते बालक अज्ञानी आहे. अज्ञानी आपण आता मात्र
जाणते झालो व्यवहाराच्या दृष्टीने. जरी आम्ही तुम्ही जरी जाणते झालो तर आईला मात्र तो जाणता नाही बरं का. आईला मात्र तो जाणता नाही. ती व्यवहारामध्ये म्हणत असेल हा मोठा कितीतरी मुलगा मोठा झाला तरी आईला तो मुलगाच आहे बरं का. मुलगाच का दुसरं काय म्हणणार काय म्हणणार. आता आम्ही बाहेर आलो आम्हाला लोक महाराज म्हणत असेल पण घरी गेल्यानंतर महाराज म्हणतील का आई नाही म्हणणार मुलगाच म्हणणार. एका शब्दामध्येच आई हाक मारणार लक्षात ठेवा कितीतरी मोठा झाला तर. म्हणजे आज व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर आज आम्ही तुम्ही जन्माला आलो. जन्माला आलेल्या जीवाच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने जन्माला आलेल्या या असंख्य जीवांना संत महात्मे उपदेश करतात. आम्हाला तुम्हाला जन्म प्राप्त झालेला आहे. जो जन्म प्राप्त झालेला आहे कोणता नरदेह. जो नरदेह प्राप्त झालेल्या नरदेहामध्ये येऊन काय नेमकं जीवनामध्ये केलं पाहिजे त्या जन्माला आलेल्या जीवाला कळलं पाहिजे. कधी कळलं पाहिजे जन्माला आल्यानंतर कळालं पाहिजे. जन्माची सुरुवात झाल्यानंतर कळालं पाहिजे. समजा जन्माला आल्यानंतर नाही कळालं ज्यांनी जन्म दिला त्यांना जरी कळालं तरी जन्माला आलेल्या जीवाला ते काहीतरी सांगतील बरं का. काहीतरी ते सांगतील. किंवा दुसऱ्या दृष्टीने विचार करा. आपल्या जन्माचा विचार केला तर फार काय काळ आमच्या तुमच्या जन्मातला गेलेला नाही. फार काय काळ गेलेला नाहीये. बराच काळ अजून शिल्लक आहे. फार काळ गेलेला नाही पण बराच काळ शिल्लक आहे. राहिलेल्या काळामध्ये जरी या जन्माचं काय करावं जरी आता जरी कळालं तरी राहिलेला काळ तरी वाया जाणार नाही. नका करू नाश आयुष्याचा. पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. त्यांचं उरलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये उपदेश आहे. जे जन्माला आले त्यांच्या जीवनामध्ये उपदेश आहे आणि ज्याला ज्यांनी जन्म दिला त्यांनाही उपदेश आहे. कोणाला त्या उपदेशातून सुटका नाही बरं का. कोणाला सोडलेलं नाही. जन्माला कोण आला मनुष्य योनीमध्ये हा जीव जन्माला आला आणि जन्माला आलेल्या जीवाला या मनुष्य जन्मा योनीमध्ये आलेल्या जीवाला उपदेश करतात. कारण हा जन्मच मिळणं एक भाग्याचं लक्षण आहे बरं. मत भाग्याचं लक्षण आहे नरदेह प्राप्त होणं. जो नरदेह प्राप्त होणं भाग्याचं लक्षण आहे तसा तो भारत देशामध्ये नाही त्याच्यापेक्षा भाग्य. भारत देशामध्ये जन्माला मिळणं हे भाग्य आहे. चांगल्यांच्या पोटी जन्माला नाही त्याच्यापेक्षा भाग्य आहे बरं. म्हणजे नरदेह मिळणं भाग्य आहे. भरतखंडामध्ये मिळणं भाग्य आहे आणि चांगल्या माता पित्यांच्या पोटी जन्माला येणे त्याच्यापेक्षा भाग्य आहे. आता आपण आपल्या जीवनाचा विचार करा. त्यात जवळजवळ दोन गोष्टी आमच्या तुमच्या जीवनामध्ये सरासरी सर्वांच्या जीवनामध्ये जुळतात. आम्हा तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला म्हणजे भाग्य आहे. आपण भरतखंडामध्ये जन्माला आलो भाग्य आहे. आता कोणाच्या पोटी जन्माला आलो कसे आमचे मायबाप आहेत तो ज्याच्या त्याचा स्वतंत्र विषय आहे. स्वतंत्र विषय. जरी ज्यांच्या पोटी जन्माला आला
त्यांच्या पोटी जन्माला येऊन समजा जरी त्यांच्याकडून जरी आपल्याला काही नाही घडलं तरी संतांच्या कमी जरी काही संस्कार घडले तरी काही जन्म वाया जाणार नाही बरं का. नाहीतर पश्चाताप करून घेऊ नका बरं का. असे कसे बोलले महाराज. काय कुणाच्या पोटी जन्माला नाही आमच्या तुमच्या हातात नाही. ती व्यवस्था आहे कर्माची. कर्माची व्यवस्था आहे. कर्माची जरी व्यवस्था असली तरी जन्माला आल्यानंतर ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांच्याकडून जरी आपल्याला काही नाही घडलं तरी या विश्वामध्ये घडवणारी काही मंडळी आहेत त्यांचा जरी जीवनाशी संबंध आला तरी आपलं जीवन वाया जाणार नाही बरं का. जीवन वाया जाणार नाही म्हणून जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करतात संत महात्मे. सरासरी सर्व संत महात्म्यांनी वर्णन केले. विद्यार्थी हा देह मिळालेला आहे, जन्माला आलाय. जन्माला आलेला हा जन्म मनुष्य जन्म वाया जाऊ नये याच्याकरता थोडासा जीवनामध्ये प्रयत्न करा. फार सुंदर महाराजांनी वर्णन केले. तरीच जन्माया यावे याचा संबंध आहे दुसरे चरणाशी बरं का. उत्तरार्धाशी घ्यायचा नाही संबंध. तरीच जन्मा यावे नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडे. तरीच फार तरुण जन्माला आले थोडे आहेत का म्हणतात मला. जन्माला आलेल्या भूतलावरती जे जे जन्माला आले त्यांची काय संख्या कमी आहे का. हा त्यांच्याशी आपल्या जीवनाशी गणना करू नका बरं का. त्या जीवाशी पशुच्या जीवनाशी आपल्या जीवनाशी गणना करू नका. आपला हा मनुष्य युनिटला जन्म आहे आणि मनुष्य युनिटला जन्म आहे म्हणजे याचं काहीतरी एक विशेषता आहे लक्षात. जसं बालपणामध्ये जर आपण त्या मुलावरती संस्कार केले तर संस्कार त्या मुलावरती घडतात. तसं या जन्मामध्ये काय केलं तर ते अनेक जन्माला उपयोगी पडतं. बालपणामध्ये केलेले संस्कार जसे आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये उपयोगी येतात तसं त्या मनुष्य योनीमध्ये केलेले कर्म केलेलं संस्कार केलेलं काही संपादन ते अनेक जन्माला उपयोगी पडतं. म्हणून बालपणामध्ये संस्कार केले तर ते आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडतात. तसं या जन्मामध्ये जर आपण चांगलं काय केलं तर ते अनेक जन्माला उपयोगी पडतं. तेव्हा तरीच आपण जन्माला आलोय ना तेव्हा जन्माला यायचं असेल तर जीवनामध्ये काहीतरी तसं करण्याचा प्रयत्न करा. काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. काय नेमकं करा. मला म्हणतात त्या योनीमध्ये जन्माला आल्यानंतर जेणेकरून हा जन्म वाया जाणार नाही याची तरी काळजी घ्या. जन्म वाया जाणार नाही याची तरी काळजी घ्या. याची तरी दक्षता घ्या. दुसरं जीवनामध्ये काही करू नका. फार तुम्हाला काय करता नाही तर थोडंफार काहीतरी जीवनामध्ये असं करा की आपला जन्म वाया जाणार नाही. मग काय करा नेमकं त्याचा विचार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. जन्मा येऊन या देख
जन्माये ओनिया देव देहाचे सार्थक करण्याकरता जन्माला येऊन देख. एकदा येऊन देख म्हणतात. एकदा कीर्तनाला येऊन बघ, एकदा पंढरपूरला जाऊन बघ, तसं एकदा जन्माला येऊन बघ. काय बघ? ज्याच्यामध्ये देहाचं सार्थक होईल असं काहीतरी बघ. ज्याच्यामध्ये देहाचं सार्थक होईल असं काहीतरी बघ. का सांगायची वेळ आली? आम्ही देहाच्या सार्थकी लावण्याकरता जो प्रयत्न करायला पाहिजे जीवनामध्ये तो आम्ही प्रयत्न करतच नाही बरं का. आमचा प्रयत्न कशा करता चाललेला आहे? खरंच आपलं जन्म सार्थकी लागण्याकरता प्रयत्न चाललाय का हो? सरासरी सर्वे का समाजाचा सर्वे का? हे आयुष्य सार्थकी लागण्याकरता कुणी तसा जीवनामध्ये प्रयत्न करतात. तसा जर कुणी प्रयत्न केला असता तर संतांना सांगायची वेळ आली असती का? कुणीच याच्याकरता प्रयत्न करत म्हणून सांगायची वेळ आली बरं का. कारण महाराज म्हणतात जन्माला आल्यानंतर जन्म सार्थकी लागावा बरं का. हो, त्याच्या पुढे वर्णन केले आपल्या रोजच्या जीवनातला रोजचा वेळ सार्थकी लागावा बरं का. आपल्या रोजच्या जीवनातला रोजचा वेळ सार्थकी लागावा. बघा लोक म्हणतात खरं तुमच्या संगतीत आलो 2 तास माझे सार्थकी लागले बरं का. 2 तास सार्थकी लागले. आणि एखादा चव्हाट्यावरती बसलेल्या माणसाच्या संगतीत गेला आणि तिथं अर्धा तास गेला तर तो म्हणतो माझे अर्धा तास वाया गेला बरं का. काही ठिकाणी वेळ सार्थकी जातो तर काही ठिकाणी वेळ वाया जातो. लक्षात ठेवा. हे जर आपल्या जीवनामध्ये गणित कळालं तर मला म्हणतात आयुष्याच्या बाबतीत हाच विचार करा ना. आयुष्याच्या बाबतीत हाच विचार करा की आपल्याला हा मिळालेला जन्म आहे आणि या जन्माचं सार्थक होण्याकरता प्रत्येकाने जीवनामध्ये प्रयत्न करा. तो प्रयत्न करण्याकरता शब्द वापरला देख जन्मा येऊन या. जन्माला येण्याच्या पूर्वी नाही, जन्माला येऊन या देख. म्हणजे याचा अर्थ काय? तू आता जन्माला आलेला आहेस आणि जन्माला आलेला असल्यामुळं जेणेकरून आपलं जीवन सार्थक केला गेल ज्याच्याकरता देख म्हणजे याच्याकरता काहीतरी जीवनामध्ये तू प्रयत्न कर बरं का. देख शब्द हा फार महत्वाचा बरं का. जागोजागी तुम्ही शब्द शोधा देख. आठवते प्रमाण असायला अनुसरून जन्मा येऊन या देख. आठवत का? आहे ना प्रमाण? मला वाटतं जनाबाईंचंच प्रमाण. मला नेमकं आठवलं ना. असं आठवतं तर बघा. पंढरी देख असा काहीतरी शब्द आहे बघा.
ठीक आहे, जाऊ पुढे. देख, देख हा शब्द, या देख शब्दाचा अर्थ आहे की काहीतरी जीवनामध्ये संपादन करा, काहीतरी प्राप्त करा, बरं काहीतरी चांगलं प्राप्त करा, आणि त्या प्राप्त करण्यामध्ये या देहाची सार्थकता होईल असं काहीतरी जीवनामध्ये करा. मग असं करा म्हणजे आम्हा तुम्हाला त्याच्याकरता उपदेश करतायत. म्हणजे आम्हा तुम्हाला मिळालेला जन्म आहे हा जन्मा येऊन या देख. जन्मा येऊन या देख म्हणजे काय नेमकं देख? देहाचं ज्याच्यामध्ये भलं होणार आहे, देहाचं ज्याच्यामध्ये सार्थक होणार आहे, असंच जीवनामध्ये काहीतरी देख. म्हणजे असंच काहीतरी जीवनामध्ये कर. असं काय जीवनामध्ये आहे हो? आम्ही फक्त लौकिक दृष्टीने विचार करतो. सार्थक होण्याकरता एक धनाचा विचार केला जातो नाही का? बहुतांश धनाचाच विचार केला जातो. याच्या पलीकडे माणसं विचार करत नाही. का विचार करतात बघा ना तुम्ही. व्यवहाराच्या दृष्टीने विचार म्हणतो आपल्या समोर. आपल्याला जर विवाह करायचा असेल आणि विवाह करायचा असेल तर एखाद्या मुलीचा जर बाप भेटला तर काय सांगतो? आमच्या मुली करता एखादा मुलगा बघा. मग मुलगा बघा म्हटल्यानंतर त्याची अपेक्षा काय असते हो? तो अभोप असावा, तो सज्जन असावा, त्याचा जीवनामध्ये फार मोठा पुरुषार्थ केलेला असावा. त्याची अपेक्षा एवढी आहे, महिन्याला किती मिळतोय बघा आणि आम्हाला सांगा. याच्या पलीकडे माणसं विचार करत नाही. म्हणजे याचा अर्थ सरळ काय? जन्माला येऊन धन मिळवण्यामध्ये या देहाचं सार्थकता नाहीये. पण याचा अर्थ मिळवू नका असा अर्थ करू नका. जन्माला येऊन धन मिळवा, काही जीवनामध्ये कर्म करा, काही व्यवहार करा, पण जेणेकरून जन्माला येऊन या देहाची सार्थकता होईल असं काहीतरी जीवनामध्ये करा. अशी सार्थकता कशामध्ये आहे? कशामध्ये? तुका म्हणे जन्माला देहात आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देख देखलिया. अगदी घनिष्ठ संबंध आहे या प्रमाणाचा या प्रमाणाशी. देखलिया देख देख आणि देखलिया शब्द दोन जास्त आहेत पण अर्थ तोच आहे बरं. देख काय? देख
जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. इथं देखली या एक विठ्ठलची जन्माचे सार्थक. हा जन्माला आल्यानंतर असं काही जीवनामध्ये संपादन करा, असं काही जीवनामध्ये प्राप्त करा, असं काही जीवनामध्ये मिळवा की हा जन्म सार्थक होईल, देह सार्थक होईल. बरं का, देह सार्थक होईल म्हणजे हो देहाचा संबंध लक्षात ठेवा. या देहाची सार्थकता होण्याकरता या देहाने असं काहीतरी देख. याला उभे ज्ञानोबांची देहाचे सार्थक शब्द आहे ना. काय सार्थक आहे? करा देहाचे सार्थक. या देहाची सार्थकता करण्याकरता या देहामध्ये असं काही देख. येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबोना येरदारे. देहाचे सार्थक. या देहाचे सार्थक व्हावे असं वाटत असेल तर हा देह सार्थकी लावता येतो. या देहाने काय करता येत? आतापर्यंत मिळवलेले जन्म पुढे मिळणार नाही याची योग्यता या देहामध्ये लक्षात ठेवा. आतापर्यंत जे मिळवलेलं आहे, आतापर्यंत आम्ही तुम्ही फार जन्म भोगले, पण याच्या पुढे जन्म येऊ नयेत असं वाटत असेल तर या देहाने तुम्ही काहीतरी असं करावं. अशी संगती त्याची लावा. म्हणजे हा देह सामान्य लक्षात ठेवा. जरी पंचमहाभूताचा जरी असला, आज जरी मांस असलं, म्हणून कातड असलं, आज जरी हाड असली, लौकिक दृष्टीने विचार करा, पण आज चांगलं करण्या मिळवण्याकरता मात्र या देहामध्ये फार मोठं सामर्थ्य. फार मोठं सामर्थ्य. इतर देहाच्या बाबतीत आहे का? इतर देहाने काहीतरी त्या अवयवाचा उपयोग आहे, चमड्याचा उपयोग आहे, पण मांसाचा, चमड्याचा, हाडाचा जर विचार केला तर मात्र या देहाचा काहीच उपयोग नाही. पण या देहाचा मात्र असा उपयोग आहे की आपल्याला आयुष्य नाव अनेक आतापर्यंत घेतलेले जन्म ते सार्थकी लावता येतात. हे सामर्थ्य फक्त या देहामध्ये. म्हणून महाराजांनी सुंदर वर्णन केले. सकळ चिंतामणी शरीर. काय शब्द वापरला? चिंतामणी. चिंतामणी म्हणजे चिंतन करावं ते मिळतं. तसं या देहामध्ये येऊन जे आपल्याला काय करायचं ते ठरवते या देहाने करता येतं. बरं का, या देहाने काय करायचं ते आपल्याला करता येतं. काय करता येतं? काय करता येत? नरदेहाचे नि साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला शेकरा देहाचे सार्थक. या देहाचं सार्थक करण्याकरता असं या देहामध्ये येऊन असं काहीतरी करा. म्हणजे नेमकं काय करावं? महाराज म्हणतात काय करावं? या देहाची सार्थकता होण्याकरता एक जीवनामध्ये करा. त्याचं साधन, त्याचं स्वरूप अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. वाजे नाम विठोबाचे, वाजे नाम विठ्ठलाचे, वाजे नाम विठ्ठलाचे, वाजे नाम विठ्ठलाचे, वाजे नाम विठ्ठलाचे.
नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे करा सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे. फार सुंदर जनाबाई महाराजांनी वर्णन केले. हा देहाचे सार्थक करा म्हणून सांगितलं, पण आमच्या तुमच्या अधिकाराचा विचार केला पालकच आहे शेवटी. त्याने विचारलं ठीक आहे आई तू सांगतीस त्याप्रमाणे वागतो, पण नेमकं वागण्याकरता साधन काय सांग. आई सांगते अरे आरोग्य चांगलं राहण्याकरता प्रयत्न कर. मग आरोग्य चांगलं राहण्याकरता काय कर, रोज दूध पीत जा. कशाचं, म्हशीचं नव्हे गाईचं. आरोग्याच्या दृष्टीने विचारा लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट आई त्या मुलाला सांगत असते. बसताना सांगते, जेवताना सांगते घास नीट तोंडामध्ये घे, जेवताना मांडी घालून बस, घालताना कपडे नीट घाल, रस्त्याने चालताना नीट चाल. कोण सांगते, आई सांगते. कोणाला सांगते, बाळाला. तसे हे संत महात्मे आम्हा तुम्हाला सांगतायत या देहाचं सार्थक करा. देहाचं सार्थक करा म्हणजे देहाचं सार्थक करण्याकरता काय केलं पाहिजे, काय नाही, फक्त एकच पहिला विचार मांडलेला आहे. थोडासा या संबंधाने मी विचार थोडासा वेगळा मांडणार आहे. वाचे नाम, वाचे नाम. पहिला उपदेश केला वाचिक उपदेश केला. मला नामाचं महात्म्य सांगायचं नाही बरं का, लक्षात ठेवा. मुलाच्या जीवनामध्ये आई जी उपदेश करते, पहिली जर उपदेशाची पायरी जर आई जर मुलाच्या बाबतीत जर काय करत असेल तर आईची तळमळ असते माझ्या मुलाचे उच्चार चांगले झाले पाहिजेत. काय उच्चार चांगले झाले पाहिजे. उच्चार शिकवणारी पहिली गुरु कोण असेल तर आई आहे. लक्षात, आई लक्षात. आई कसं आई म्हणायचं, कसं दादा म्हणायचं, कसं बाबा म्हणायचं कोण शिकवते, काय गुरुजी तुम्ही शिकवताय. हे शिकवतात आईला मम्मी म्हणायचं. पण आईला आई म्हणायचंय कोण शिकवते, आई शिकवते. शाळेत त्याच्या विरुद्ध शिकवलं जातं. म्हणजे पहिली गुरु जर उच्चाराची शिकवण जर पहिली देणारी कोण असेल तर आई बरं. मी नेहमी सांगत असतो, पण सांगताना माझा अनावर होतो, मी सांगत नाही बरं का. अनावर होतं म्हणून मी सांगत नाही. हा उच्चाराची शिकवण पहिली देणारी जर कोण गुरु असेल तर आई बरं का, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक माता वर्गाने लक्षात ठेवा आपल्या मुलावरती उच्चाराची पहिली शिकवण चांगली करा, पहिले संस्कार चांगले करा. आई म्हणायला शिकवा. इंग्रजीमध्ये म्हणायला शिकवू नका, शिकवते मुलगा शाळेत, पण त्या मुलाला घरी आलं की आईच म्हणायला लावायचं बरं. ही संस्कार करा, उच्चार आहे. याचा जन्माशी फार संबंध लक्षात ठेवा. आई म्हणण्यामध्ये उच्चार, आई जी शिकवण देते पहिली ती उच्चाराची शिकवण लक्षात ठेवा. उच्चाराला फार महत्व आहे मनुष्याच्या जीवनावर. उच्चाराची फार मोठी घनता आहे. त्याला चरित्र तुम्हाला पाहायचं असेल तर हनुमंतरायाचं चरित्र आहे. हनुमंतरायाच्या जीवनामध्ये उच्चाराची घनता शिकवणारी जर कोण असेल तर त्याची माता आहे. हनुमंतरायाची माता सामान्य नव्हती बरं का, सामान्य नव्हती. तिचा अधिकार पहा, तुकोबाराने वर्णन केले, उगच वर्णन केलं नाही. उगच महाराजांनी वर्णन अंजनीची या कुमारा, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, उगच वर्णन केलं नाही तुकोबाराने हनुमंतराच्या मातेचं. आणि त्या मातेने एवढी मोठी तपश्चर्या केली, एवढी मोठी तपश्चर्या केली की आपल्या पोटी असा भक्त पुत्र जन्माला येण्याकरता त्या मातेने तपश्चर्या केली बरं का, तपश्चर्या केली. मग ज्या मातेने आपल्या पोटी भक्त जन्माला येण्याकरता ज्या मातेने तपश्चर्या केली असेल त्या मातेने जन्माला आल्यानंतर काय केलं असेल, पुढे चिंतन करा आपण जीवनामध्ये.
फार वर्णन आहे. उच्चाराच्या दृष्टीने, आचाराच्या दृष्टीने संबंध आहे, आहाराच्या दृष्टीने संबंध आहे, असं वर्णन केलं जातं हनुमंतरायाच्या जीवनामध्ये. अनेक कथा सांगितल्या जाते. कथेचं वर्णन केलं जातं की अंजनी माता जी होती ती सामान्य नव्हती बरं का. ज्यावेळी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता माता वनातून एकदा जाता जाता हनुमंतरायाच्या मनावर इच्छा निर्माण झाली, प्रभू एकदा आईला भेटायचं, आईला भेटायचं, मात्याला माझ्या भेटायचं आहे. योगायोग. प्रभूने हरकत नाही, जाऊया. भेटायला गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाच्या शौर्याचं, कार्याचं वर्णन केलं अंजनी मातेच्या समोर. आणि अंजनी मातेच्या समोर वर्णन केल्यानंतर फार मोठं कार्य आपल्या चिरंजीवाचं. अनेकांना त्याने माग सारलेलं आहे. बरंच वर्णन करता करता अंजनी मातेने सांगितलं, प्रभू बरोबर आहे, पण याच्याकरता फार मोठी तपश्चर्या केली. म्हणजे फार मोठी तपश्चर्या केली. काय तपश्चर्या? हा वज्रदेही होण्याच्या मागे एवढं शौर्य याच्या जीवनामध्ये येण्याकरता माझी तपश्चर्या, फार मोठी तपश्चर्या म्हणले. माझं दूध मी याला पाजलेलं आहे. पाजलेलं आहे म्हणजे त्या अंजनी मातेला सांगायचं होतं, प्रभू तुम्हाला दाखवतो माझ्या दुधाचं काय सामर्थ्य आहे. एक दुधातला थेंब काढला आणि एका पर्वतावरती टाकला, पर्वत दुभंगला. बरं, पर्वत दुभंगला. ज्या अंजनी मातेच्या दुधामध्ये सामर्थ्य होतं, ज्या अंजनी मातेचं दूध कोणी पिलं होतं, ज्या दुधाचा परिणाम, दूध एक थेंब टाकलं तर दुभंगतो, ज्याने पिलं त्याला पर्वत उचलायला काय अवघड आहे. आमची मुलं आमच्या आईचं दूधच पित नाहीत, त्याला बिस्किटचा पुढाही उचलता येत नाही. बिस्किटचा पुढा लहान मुलांना देऊन बघा ना, ते असं हाताला धरून धरता सुद्धा येत नाही. का आपण आमच्या मुलाला, आई मुलाला दूधच पाजत नाही. बरोबर साखरी महाराज सांगत असतात, वाईट वाटून घेऊ नका. आज या कालाच्या ओघामध्ये माता वर्ग स्वतःच सौंदर्य जपण्याकरता आपल्या मुलाला दूध पाजत नाही. बरं का, मला सांगायचंय, आईच त्या मुलाशी पहिला संबंध आहे. आई त्या मुलाला शिकवते, बोलण्याकरता शिकवते, आणि ती उच्चाराची घनता. बरं का, उच्चाराचा उपदेश करते. आणि तो उच्चाराचा उपदेश करत असताना पहिला तो उपदेश केला, वाचे नाम विठोबाची. म्हणजे काय, बाळ बोलायचं असेल तर चांगलं बोल. आपण जरी देवाचं नाव घ्यायला मुलाला शिकवता नाही आलं तरी चालेल, पण चांगलं शिकवा. म्हणजे मराठी सांगू, आपल्या मुलाला शिव्या शिकवू नका, ओव्या शिकवा. आपल्या मुलाला शिव्या शिकवू नका, ओव्या शिकवा. चांगलं बोलायला शिकवणं हे आईचं कर्तव्य, लक्षात ठेवा. जेवढ्या जेवढ्या माता या भूतलावरती होऊन गेल्या, थोर त्या माता वर्गाने पहिलाच संस्कार जर आपल्या मुलावरती काय केला असेल तर उच्चाराचा संस्कार केला. उच्चाराचा संस्कार केला. आणि तो उच्चाराचा संस्कार आज परमार्थाच्या दृष्टीने जर कोणता असेल तर मला सांगतात की त्या भगवंताचं नाम वाणीनं घ्या. हा संस्कार आहे बरं का, हा संस्कार आहे. म्हणून आपल्याकडे अनुग्रह घेतल्यानंतर पहिला संस्कार कुठला आहे? मंत्र हा जपावा. Mantra
हा जपावा सर्व काळ. म्हणून आपल्याही संप्रदायामध्ये पहिला संस्कार आहे भगवंताच्या नामाचं उच्चारण करा. हा, नामाचा उच्चार नंतर ज्ञानाचा संबंध आहे बरं का. हा, पहिला उच्चार भगवंताच्या नामाचा आहे आणि तो उच्चार जीवनामध्ये करा. कशा करता? सार्थक देहाचं व्हावं असं वाटत असेल तर. देहाचं सार्थक होण्याकरता वाचे नाम विठ्ठलाचे. आणि जो कोणी या संस्काराप्रमाणे जीवनामध्ये वागेल, महाराज म्हणतात निश्चित त्याच्या जीवनामध्ये काय घडेल? त्याच्या या देहाचं सार्थक होईलच. झालं तर झालं असं नाही बरं. झालं तर झालं असं नाही, होईलच. का? महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये हा संस्कार झाला आणि संस्कार झाल्यामुळं आमच्या जन्माचं सार्थक झालं. जन्मा आलो या रीतीने आमच्या जन्माचं सार्थक झालं. तो आपल्याही जन्माचं सार्थक होण्याकरता वाचे नाम विठ्ठलाचे. पुढं सार्थक होईल असं आहे ना. तेने सार्थक देहाचे. त्या देहाचं सार्थक होण्याकरता वाचे नाम विठ्ठलाचे. ते कसं घेतलं पाहिजे? विठोबा
हरी हरी जन्माय मुनिया देक जन्माय मुनिया देक वाचे नाम विठ्ठलाचे 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 वाचे नाम
देवाचे तेने सार्थक देहाचे. पहिला नामोपदेश केलेला आहे. तो नामोपदेश जीवाच्या बाबतीत फार महत्वाचा आहे. संस्कार करत असताना नामोपदेश केला जातो. उपनयन संस्कार आहे. आणि उपनयन संस्कारामध्ये कशाचा उपदेश आहे? गायत्री मंत्राचा, नामाचाच आहे. लक्षात ठेवा. अहो, जन्माला आल्यानंतर सुद्धा नाव ठेवतात. म्हणजे नाव ठेवणं वेगळं आणि नाव ठेवणं वेगळं. ते नाव ठेवत असताना काय केलं जातं? काही पद्धत आपल्याकडे आहे का? त्या मुलाच्या कानामध्ये काय केलं जातं? मुलाच्या कानामध्ये ते कुर्र केलं जातं. ते कोणी करायचं असतं? आत्या म्हणजे ही जसं आईच्या ठिकाणी काय त्या मुलाच्या बाबतीत अधिकार आहे. तेव्हा 12व्या दिवशी नामकरण संस्कार आहे. त्या मुलाला, त्या देहाला नाव ठेवलं जातं. आणि ते नाव ठेवत असताना देवाचं नाव असावं. आणि ते देवाचं नाव ठेवत असताना एक भावनेनं ठेवलं जातं. बरं, काय ठेवलं जातं? भावनेनं ठेवलं जातं. एक संस्कार आहे. आणि त्या नावाच्या भावनेने ठेवलेला त्या जीवाशी, त्या देहाशी तादात्म्य निर्माण होतं. मी आरंभाला बोलून गेलो. आणि असं नाम जर त्या बालपणामध्ये, जर त्या मुलाच्या अंतःकरणामध्ये जर ते ठसलं, तर म्हणतात त्या नामाचा काय प्रताप आहे. मला म्हणतात ते नामच या देहाला सार्थकी लावतं. बरं, सार्थकी लावतं. म्हणून पहिली ही नामकरणाची संस्काराची पद्धत आहे. त्यालाच मी दुसरा जोड दिला की उच्चाराची. बरं, आणि ते उच्चार ती माता त्या मुलाच्या बाबतीत करते. आणि एकदा त्या मुलाचा त्या नामाशी संबंध आला, महाराज म्हणतात ते नाम सामान्य स्वरूपाचं नाही. लक्षात ठेवा. एकदा ज्या मातेने ज्या मुलाला नाव ठेवलं, त्या मुलाशी एवढं तादात्म्य निर्माण होतं. हे जर व्यवहारामध्ये आहे, हे जर भगवंताचं नाम घ्या म्हणून जर संत महात्म्याने आम्हा तुम्हाला सांगितलं, तर ते नाम काय करू शकतं? त्या नामाचं महात्म्य काय आहे? मला म्हणतात सामान्य वर्णन करतात त्यात नवल नाहीये. त्या नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे, किती महात्म्य आहे. ते महात्म्य वर्णन करणारे साक्षात भगवान शंकर आहेत. भगवान शंकराचे असणारे शेष आहेत. त्या नामाचं सामर्थ्य, त्या नामाचा महिमा आहे. पुढे वर्णन केले. काय वर्णन केले? ऐशा नामाचा महिमा, ऐशा नामाचा महिमा.
ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा. महाराज म्हणतात त्या नामाचं महात्म्य शेष सांगतात. त्या नामामध्ये असं सामर्थ्य आहे. देवदृष्टीने विचार करा, मग परमार्थाच्या दृष्टीने विचार करा. देवदृष्टीने एकदा जर एखाद्या देहाला नाव ठेवलं तर कोणाला बदलता येत नाही. बरं का, येतं का? कोणाला बदलता येत नाही. ओ ब्रह्मदेवाला सुद्धा बदलता येत नाही. गावातल्या तलाट्याला सुद्धा बदलता येत नाही. काय तर एकदा नाव ठेवलं, एकदा त्याच्यावरती शिक्का पडला. हा, तुम्हाला जर दाखला द्यायचा असेल तर काय सांगतात, शाळेतून दाखला ना, काय नाव आहे तिथं बघा. म्हणजे व्यवहारामध्ये जर एवढा नामाचा संबंध आहे, हा, बदल करता येत नाही. लक्षात ठेवा, बदल करताच येत नाही. नवे नवे इतका संबंध आहे. हजारो माणसं आहेत, लाखो माणसं आहेत, आणि त्या लाखो माणसामध्ये आपल्याच माणसाला जर ओळखायचं असेल तर काय करावं लागतं? अहो, त्या नामाने हाक मारायची. त्या नामाने हाक मारली आणि त्या नामाचा मनुष्य तर त्या लोकांमध्ये नसेल तर कोणीही ओ देणार नाही. बरं का, कोणी ओ देणार नाही. व्यवहारामध्ये संबंध आहे. हा जर व्यवहारामध्ये जर संबंध आहे तर परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर एकदा जर मुखामध्ये भगवंताचं नाम जरदा संस्कारित झालं आणि त्या नामाचा जर परिणाम जर ते नाम आपल्या मुखामध्ये अखंड राहिलं आणि ते नाम घेता घेता जर आयुष्य जर संपलं तर कोण येईल म्हणता न्यायला? कोण येईल? मला म्हणतात शेष वर्णन करतो त्या नामाचं महात्म्य. एकदा जर त्या नामाचा संस्कार जर या जीवाच्या मुखामध्ये झाला तर महाराज म्हणतात त्या जीवाच्या जीवनामध्ये हा यमाचा संबंध राहत नाही. हे नामाचं महात्म्य. ऐसा नामाचा महिमा म्हणजे महाराजांनी वर्णन केले. प्रसिद्ध अभंग आहे, आठवतो? नाम चांगले चांगले माझे ऐसा नामाचा महिमा उद्धरिले कपिकुल. जर त्या नामाचा महिमा एवढा आहे कपी, अहो वानरांचा उद्धार झाला, वानराचा का होणार नाही? म्हणजे वानराचा उद्धार करण्याचं भगवंताच्या नामामध्ये समर्थ आहे. आम्ही तर वानर आहोत. ऐसा नामाचा महिमा म्हणतो महाराज म्हणतात. नाम ऐसे नाम वाचे नाम विठोला विठोबाचे विठ्ठलाचे. हा, त्या वाणीमध्ये त्या भगवंताचं नाव राहावं. आणि हे नाम जर जीवनामध्ये राहिलं तर शेवटी त्याचं वर्णन करतात. काय वर्णन करतात? नाम तारक त्रिभुवनी, 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 हरे नाम
त्रिभुवनी मने नामयाची जनी. त्रिभुवनाला तारक असणारे भगवंताचं नाम आहे, पण या नामाचा संस्कार होण्याची गरज आहे. फक्त 3 वाक्यामध्ये 3 उदाहरण देतो आणि शेवेला पूर्ण नाम देतो. नाम तारक त्रिभुवनी. नामाचा संस्कार जर जीवाच्या जीवनामध्ये झाला, असं जीवन जर कोणाचं असेल तर संत जनाबाईंचं जीवन आहे. इतका नामाचा संस्कार त्यांच्या जीवनामध्ये होता. त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं अखंड नाम होतं आणि त्या नामाच्या गजरामध्ये त्या नामाचा संस्काराचा परिणाम जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल बोलल्या. हा संस्काराचा परिणाम. दुसरा संस्काराचा परिणाम, या देहाने जर अखंड भगवंताचं नाम घेतलं तर शेवटी हाड सुद्धा विठ्ठल म्हणतात. चोखोवऱ्यांचं जीवन नामाचा संस्कार बर का, सामान्य समजू नका. नामाचा संस्कार एवढा झाला. ज्ञानवरांच्या जीवनावर रेड्याचा संबंध आला. रेड्याचा संबंध आल्याबरोबर रेड्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं. नामाचा संस्कार बरंच सांगता येईल बरं का. नाम तारक त्रिभुवनी मनी नामयाची जनी. वाचे नाम विठ्ठलाचे येणे सार्थक देहाचे. ज्ञानेश्वर देख करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे. ऐसा नामाचा महिमा शेषा म्हणता नाही सीमा. नाम तारक त्रिभुवनी म्हणी नामयाची जनी. वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे. म्हणून त्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने पण प्रत्येकाने आज एक संतांचा विचार जीवनामध्ये घेऊन जायचा आहे की आपल्या वाणीवरती भगवंताच्या नामाचा संस्कार करा. आणि नामाचा संस्कार जर या वाणीवरती झाला, या वाणीवरती म्हणजे या देहामध्ये असलेली ही वाणी वैखरी, या वाणीवरती जर झाला तर हा देह काळाच्या हातात जाणार नाही. हीच या देहाची सार्थकता आहे. आणि हा संस्कार आपण आपल्या जीवनामध्ये करावा. जन्माला घातलेल्या मुलाला त्या आई वडिलांनी करावा. आणि आम्ही तुम्ही जरी मोठे झालो तरी आम्ही आमच्या उर्वरित आयुष्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या वाणीवरती या देहाची सार्थकता होण्याकरता आपल्या मुखामध्ये या भगवंताचं नाम अखंड असावं. हे जर घडेल तर आपल्या देहाचं सार्थक निश्चित होईल. एवढीच ही अवस्था, हे सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये अखंड राहावं. याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करावी अशी त्या भगवंताच्या चरणी, संत महात्म्याच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण आराम द्यायचा आहे. आज या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आजचा हा कदंब परिवाराच्या वतीने हा सोहळा झालेला आहे. नाव महेश ठेवलेलं आहे. का आजोबांची इच्छा होती की नातवाचं नाव महेश ठेवावं. तर त्यांची इच्छा होती. त्या इच्छेच्या प्रती महेश म्हणजे भगवान शंकराचं नाव आहे. चांगलं नाव आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये देवाची नावं मुखामध्ये येण्याकरता मुलाची नावं देवाची ठेवत जा. एवढा जरी देवाची नावं कोणी ठेवली नाही तर चांगल्या नावाने तरी हाका मारत जा मुलांना. एवढं तरी जीवनामध्ये प्रयत्न करा. त्या नावातून आपल्या जीवनामध्ये काही संस्कार घडतील. असेच उत्तर उत्तर या घराण्यामध्ये चांगले संस्कार घडावेत. आणि उत्तर उत्तर जन्माला आलेला हा चिरंजीव पुढं निष्ठावंत वारकरी व्हावा.
आमची अपेक्षा काय, एक टाळकरी वाटला. माय बापाची जबाबदारी बरं का. आम्ही कीर्तनाला आलो म्हणजे हा आम्हाला पुढं कीर्तनाला उपयोगी पडेल म्हणून आलो बरं का. काय लक्षात ठेवा. आम्हाला कीर्तनाला उपयोगी पडेल, टाळकरी होईल, हीच अपेक्षा आहे. का महाराजांनी हेच म्हणणं की आम्ही जेणे सुखी आमची अपेक्षा तेवढीच आहे. जन्माला आलेली मुलं संस्कार संपन्न व्हावीत, चांगल्या मार्गाला लागावीत, उद्योगपती व्हावीत, मग काय राष्ट्रपती व्हावीत, पण संस्कार त्यांच्यावरती चांगले व्हावेत, ही त्या ईश्वर चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण नाम द्यायचं आहे. पायाच्या प्रसादी काही बोलिलो मग क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुका